मॉर्निंग. नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सर्वजण? मस्त ना? मस्तच राहा. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे. आज आहे गुरुवार आणि होळी. तर आजच्या दिवसाच्या तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच महाराजांचरणी प्रार्थना करते. व्हिडिओ सुरू झालेला आहे, व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक मात्र नक्की करा. तर आज गुरुवार म्हटलं की माझी सुरुवात नेहमी चहानच होते, कारण मिस्टरांना सुट्टी असते आणि माझ्या डब्याची काही गडबड नसते. तर किचन ओटा शिगडी छान अशी स्वच्छ पुसून घेतलेली आहे मी. त्याच्यावरती छान मस्त असं शिगडीची सुद्धा पूजा करून घेतलेली आहे. आणि पहिल्यांदा मी आज चहा बनवत आहे. तर चहा वगैरे ठेवला, चहा उकळला, आम्ही दोघांनी चहा वगैरे घेतला. आणि गौरीला सुद्धा मी आज चहा दूधच दिले आहे, कारण तिचा हट्ट होता की चहा प्यायचा आहे म्हणून. तर तिला मिक्स करून दिले आहे चहा दूध. दररोज मी तिला फक्त दूधच देते. आणि मिस्टर बोलले की आज नाश्ता वगैरे नको करू, असं पोहे उपमा वगैरे काय, मी चहा आणि टोस्टच खातो. सो माझं ते काम हलकं झालेलं आहे. त्यांना चहा टोस्ट दिलेला आहे खायला, मी फक्त चहाच घेतलेला आहे. मग नाश्ता वगैरे करायचा नव्हता म्हणून मी काय केलं, पटकन आधी कामं आवरून घेतली बाहेरची. मेन आपली जे आहेत. मेन काम तर असतं गुरुवार असलं की माझं हळदीचं लेपन, उंबरा पूजन, रांगोळी हेच असतं. पटकन उंबरा वगैरे स्वच्छ पुसून घेतला, मस्त असं हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे, रांगोळी काढली, उंबरा पूजन केलं. खरंच खूप खूप छान वाटतं मला ह्या उंबरा पूजन केल्यानंतर, हळदीचं लेपन केल्यानंतर एक वेगळंच वातावरण तयार होतं. खूप खूप प्रसन्न वाटतं मैत्रिणींनो. तुम्ही नसाल करत ना, एकदा नक्की करून बघा हळदीचं लेपन, खूप खूप छान वाटतं. तर असं मस्त असा आपला मेन एंट्रेस सुशोभित करून झालेला आहे. आता करायचा आहे महाराजांचा अभिषेक, कारण आज गुरुवार सुद्धा आहे. तर असं काही सणवार असेल तर आपला एक वेगळाच आनंद आणि उत्साह असतो. खूप छान वाटत होतं आज. आणि बाहेरचं तर सगळं माझं काम करून झालेलं आहे. आता करत आहे मी देवपूजा आणि महाराजांना जल अभिषेक घालणार आहे फक्त मी आज, कारण पंचामृताचं साहित्य माझ्याकडे नव्हतं. तर मी छान अशी मस्त आपली देवपूजा सुद्धा करून घेतलेली आहे. खूप खूप प्रसन्न वाटत होतं आज घरात. छान अशी देवपूजा वगैरे करून झाली आणि मी आमचा दुपारचा स्वयंपाक वगैरे केला होता. आमची जेवण वगैरे झाली. ते काय स्वयंपाक मी फक्त चपातीने साधी सिंपल भाजी बनवली होती, ढोबळी मिरची, ते काय मी तुमच्यासोबत शेअर केलं नाही. तर आज होळी म्हटलं की प्रत्येकाच्या घरी पुरणाची पोळी असते. सो 4 वाजता मी स्वयंपाकाला लागले होते. तर ह्याच्यामध्ये मी लावलेली आहे हरभऱ्याची डाळ, कुकर सुद्धा होतोय. तोपर्यंत इकडं छान अशी कणिक वगैरे मळून घेतली. कणिक जेवढी छान लवकर मळून ठेवू ना, तेवढी छान आपली कणिक भिजते पण, आणि पोळी पण छान एकदम मऊ लुसलुशीत आणि एकदम टम्म फुगते. लसूण वगैरे सोलून ठेवला मस्त असा. आणि खोबऱ्याचं वाटण सुद्धा केलं. खोबऱ्याच्या वाटणामध्ये मी लसूण, आलं, खोबरं आणि जे कोथिंबीरच्या कवळ्या काड्या असतात, थोडासा कढीपत्ता, असं सगळं छान असं वाटण करून ठेवलं होतं मी. हे वाटण मी प्रत्येक वेळेस असंच करत असते आणि फ्रीजला ठेवत असते. 2-4 दिवस मला पुरतं ते. तर छान अशी आता कणिक मळून ठेवली होती. आता अजून परत एकदा छान असं तेल लावून मी चोळून घेते, एकदम छान अशी मळून घेते आणि छान असं एका पातेल्यात घालून छान ठेवते, जेणेकरून छान मुरते. असंच ठेवलं ना
तर वरतून खरपे असते म्हणून आहे बघा, अशी घट्टसर छान अशी मळून ठेवलेली आहे. तोपर्यंत बाकीची कामं होईपर्यंत माझी कणिक सुद्धा छान भिजते. तर माझा 5 वाजेपर्यंत सगळा स्वयंपाक वगैरे झाला होता तयार, म्हणजे 5:30 वाजेपर्यंत सगळा स्वयंपाक झाला होता. भजी झाली होती, आमटी झाली होती, मस्त अशी आमटी झाली होती बघा, किती छान असा कट आलेला आहे आणि इतकी छान झाली होती ना, एकदम टेस्टी झाली होती आमटी. आणि भात सुद्धा लावलेला आहे, पण कुकरमध्ये आहे तो भात. आणि पापड फक्त माझे तळायचे राहिले होते, बाकी सगळं काम आवरून, किचन सुद्धा सगळं आवरून स्वच्छ करून ठेवलं होतं. आणि पोळ्या बघा आपल्या किती छान एकदम मऊ लुसलुशीत झाल्या होत्या ना, आणि खमंग झाल्या होत्या. ह्याच्यामध्ये मी सुंठ पावडर आणि बडीशोप टाकली होती, थोडीशी वेलची पूड. हे पूर्णाचा स्वयंपाक मी काय पूर्ण तुमच्यासोबत शेअर केलं नाही, असं डायरेक्ट केलेलं दाखवत आहे. तर आता पूर्णाच्या पोळीसोबत खायला आमच्या इकडं गुळवणी बनवतात, पण म्हटलं की एकट्यासाठी कुठं गुळवणी बनवायची, मला पण नाही आवडत. मला पोळी फक्त आमटीसोबतच आवडते, मिस्टरांना दुधासोबत आवडते, तर एकट्यासाठी कुठं गुळवणी हे बनवायचं. म्हणून मी देवाला सुद्धा दुधाचं पोळी दाखवली आणि नैवेद्य दाखवला आणि घरी खायला सुद्धा दूध पोळीच. तर मग संध्याकाळी आता जायचं होती होळीला नैवेद्य दाखवायला, होळीची पूजा करायला. तर मग मी छान अशी साडी वगैरे नेसली होती, कारण सकाळी साडी नेसायची म्हटलं की मग ते स्वयंपाक करताना, आणि आता जास्तच गरमी वगैरे सुरू झालेली आहे. सो मी तयारी वगैरे करून माझी नैवेद्य वगैरे भरला, होळीला खाली गेले, कारण मला जायला थोडा लेट झाला होता, मिस्टरांना बाहेर गेल्यामुळे थोडासा यायला लेट झाला होता. होळी थोडीशी जरा अशी आग त्याची कमी झाली होती. सो तिथंच मी गेले, पूजा केली, छान अशी नैवेद्य वगैरे दाखवला, सगळं छान अशी प्रार्थना केली, नमस्कार केला. ही गौरीने व्हिडिओ शूट केलेला आहे, तो थोडा कॅमेरा वगैरे हलत आहे. आणि नैवेद्य वगैरे नेला होता मी तोच. आणि याच्या पुढचा व्हिडिओ काय मी शेअर केलेलाच नाहीये, कारण नाही जमलं. मग घरी आल्यानंतर महाराजांना पण नैवेद्य वगैरे दाखवला आणि मस्त असा मी जेवण वगैरे केली. तर असा होता आजचा छोटासा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक मात्र नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.